आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। नवी मुंबईमधील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी बुडालेली आहे। आज पुन्हा एकदा एक दुचाकी बुडाली आहे। या दुचाकीवरती 2 जण होते, त्यापैकी एक जण मिसिंग आहे। एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय, तर दुसऱ्याचा रेस्क्यू टीम सर्च ऑपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये ही घटना घडली आहे। राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। राहुल, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? नक्की सकाळी 6:30 वाजता जी आहे ही घटना घडली होती। अंधारामध्ये अजून जे 3 तास झाले जे आहे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी एक ऑडी कार जी आहे अशीच याच ठिकाणी ह्याच्यामध्ये पडली होती, परंतु त्यावेळी सकाळच्या वेळ होती असल्यामुळे त्यांना वाचवण्यामध्ये सागरी पोलिसांना यश आलं होतं। पण ही जी बाईक आहे ही अंधारामध्ये पडली होती आणि याच्यामध्ये एक पाटी व्यक्ती जो बसला होता तो जो आहे वाचलेला आहे, परंतु जो चालवत होता तो जो आहे आतमध्ये आहे ना अद्याप सुद्धा तो मिसिंग आहे। जे सागरी पोलीस आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात। हे दोघं पण युवक जे आहेत हे एरोली येथील IT कंपनीमध्ये काम करतात आणि दोघांचं जवळपास 24-25 असं आहे। आपण पाहिलं तर NDTV मराठीने याच्या अगोदर सुद्धा हा अपघात झाल्यानंतर हा जो रोड आहे हा नक्की पुढे कुठे जातो आणि त्याच्या पुढे बारीक बॅरिकेड्स वगैरे केले आहे का असं सगळं आपण दाखवलं होतं। त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी ते डायरेक्शन बोर्ड सुद्धा लावले होते की हा रोड जो आहे जेट्टीकडे जातो, परंतु सकाळी 6 वाजता ही घटना घडली, अंधारामध्ये घडली आणि हे 2 जे मुलं होती, त्या बाईकचा नंबर MH09 असा कोल्हापूरचा आहे। हे दोघं जे आहेत यात खाडीमध्ये पुढे जाऊन पडल्यानंतर एक व्यक्ती वाचलेली, परंतु दुसरा जो अजून सुद्धा बेपत्ता आहे। त्यांची बाईक जी आहे बाहेर काढण्यात आलेली आहे आणि सध्या हे सर्च ऑपरेशन एकदमच सुरू आहे। बरोबर, मात्र सातत्याने अशा घटना नेमक्या का घडतात याची कारणं शोधायला हवीत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।